महानगरपालिकेच्या 150 जागांवर महायुतीमध्ये एकमत झालंय। उर्वरित 77 जागांवर चर्चा करून निर्णय होणार अशी माहिती आहे आणि उर्वरित जागांवर तोडगा न निघाल्यास फडणवीस शिंदे चर्चा करतील। बीएमसीवर महायुतीचा मराठी महापौर बसणार असं अमित साटम यांनी म्हटलंय। नगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढायचं आहे आणि ही मुंबईकरांची इच्छा आहे। त्यामुळे कोण किती जागा लढणार हे महत्त्वाचं नाहीये। 227 जागांवरती महायुती लढेल आणि 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचा महापौर, मुंबईकरांचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होईल, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं, मुंबईचा विकास आणि मुंबईची सुरक्षितता अबाधित राखणं आणि त्याकरता मुंबईकरांनी त्यांचा कौल आमच्या बाजूने देण्याचा निर्णय केलेला आहे। ज्या पद्धतीनं मुंबईकरांना आवश्यक असलेलं चांगलं प्रशासन हे मुंबई महानगरपालिकेमध्ये देणं, त्याच्यामुळं त्यांनी जे सांगितलं की 150 ठिकाणी आमचं एकमत झालेलं आहे। 77 जागा ह्या अनिर्णित राहिलेल्या आहेत, त्याच्यावर देखील उद्या परवामध्ये चर्चा होईल। परंतु जागा किती कोण लढतंय याच्यापेक्षा आम्ही महायुतीनं पुढे जातोय, म्हणजे शिवसेना, भाजप, RPI। त्याच्यामुळे ती महायुती अतिशय चांगल्या पद्धतीनं कॉन्क्रीट असली पाहिजे, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे। आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये 150 जागांपेक्षा जास्त जागा हे जे अमितजीने सांगितले की आम्ही जिंकणार, हे आम्ही 100% जिंकणार।